सो इट्स द नेक्स्ट डे आणि इथे एक ऑलरेडी एक बायकर आहे आपल्याकडे, KTM 390. तो वाटते चालला आहे आता. आणि मी सध्या आता चाललो आहे श्री कुबेर टेम्पलला. हे अल्मोरामध्ये राहतं, म्हणजे अल्मोरा डिस्ट्रिक्टमध्ये येतं हे. ॲक्च्युली ते कैची धाम करून पण आहे, पण आज संडे आहे ना, तर एक जाम धन हे असणार, काय म्हणतात त्याला. हां सर, निघता स्ट्रॅजेडी झाली. निघता गोप्रो बंद झालं. नंतर मग हे TPMSचं वॉर्निंग चालू झालं. तर आगे 16 बार होतं प्रेशर आणि मागे 32. परत मग म्हणजे खूप पटकन सांगितलं त्याने. तर परत मग थोड्या वेळाने मागे गेलो, टायर मॉनिटर आपल्या ह्याच्याने प्रेशर पंपने परत मग भरलं. परत मग खाली आलो. काय यार, काय फालतूगिरी आहे. सो आता मी चाललो आहे ऑलमोस्ट 64 किलोमीटर तिथून. श्री कुबेर टेम्पल करून आहे. कारण मी जेव्हा येत होतो ना, तेव्हा एकाने सांगितलं, म्हणजे जे मला भेटले होते ना बायकर्स MPचे, त्या लोकांनी सांगितलं की तिथे पण जाऊन या करून. कैची धामला पण जायचं होतं, पण कैची धाम परत मागच्या साईडला जायला लागेल मला. जाऊ शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही, पण आज रविवार आहे, आज जाम गर्दी असणार. सो इट्स बेटर की हे जरा ऑफबीट आहे, तर ऑफबीटच्या हिशोबाने मग मी करून घेतो. नंतर मग उद्या परवा जाईन मग. सो टेक्निकली मुक्तेश्वर आहे ना, हे ॲक्च्युली टुरिस्ट प्लेस नाही आहे. हे जरा ऑफ बीट्स प्लेस आहे. म्हणजे ते नुसतं येऊन लोक चिल करायला येतात, हे क्लायमेट एन्जॉय करायला येतात. आणि हे असे व्हॅलीज दिसणार इथे. आणि असं काही जास्त नाही आहे, 1-2 मंदिर आहेत ज्याचं त्याला जरा इम्पॉर्टन्स आहे. आणि त्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे खाली. आता आठवड्याभर आहे मी इथे, सो मला माहीत नाही कसं असणार एक्सपिरियन्स माझं. बट क्लायमेट वाईज, फॅसिलिटी वाईज आय एम हॅपी. म्हणजे मला बरं वाटतं आहे इथे राहायला. आणि थोडेसे लोक पण भेटले चांगले. म्हणजे एक पुण्यातला एक पोरगा भेटला, त्याचा स्वतःचा स्टार्टअप आहे आणि तो फुल टाईम ट्रॅव्हलिंग करतो आणि त्याचं कंपनी मॅनेज करतो रिमोटली. सो त्याच्यासोबत थोडंसं ट्युनिंग जमलं आहे आपलं. आणि ही इज ऑल्सो इन मास मीडिया आणि इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये. रेस्ट आता भरपूर फॅमिली आहेत. आता सॅटर्डे संडे म्हणून भरपूर फॅमिली आलेले. तर थोडंसं त्यांना तर तिथे म्हणजे कसं की ऑलमोस्ट सोल आउट झालेत सगळे बेड्स आणि सगळे कॉटेजेस आणि सगळे सोल आउट झाले. म्हणून मग जरा मी की ठीक आहे ना, एक दिवस जरा मी ॲडजस्ट केलं. मला त्याने वरचं बेड दिलं. त्याने सांगितलं की बाबा आता हे जेव्हा सगळे 11 वाजता हे लोक जातील ना, तेव्हा मला खालचं मला बेड दे, कारण मी आठवड्याभर राहणार आहे. मला खूप त्रास होतो यावरती चढ उतर सारखं ह्याचं. सो दे वर नाईस. आणि ते बोलले की आता तुम्ही जाऊन या, आम्ही तुम्हाला ते हे बुक करून म्हणजे रिझर्व करून ठेवतो बेड खालचं. पण ते सेम रूम दिलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. मला दुसरं रूम दिलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. काय व्हॅलीज आहे यार, छान आहे एकदम. आणि हे समोर दिसतंय ना, दॅट्स द ॲप्रिकॉट. हे लोक आडू काहीतरी म्हणतात, पण हे ॲप्रिकॉट्स म्हणतात ह्याला. टेस्ट केलं नाही आहे. आता त्याला ॲप्रिकॉटची चटणी पण इथे बनवतात, जॅम्स पण असतं आणि बरंच काय गोष्टी असतं. आपल्याकडे जे भेटतं ते सगळं प्रोसेस असतं. हे एकदम नॅचरल आहेत. आता हे लोक कीटकनाशक वापरतात की नाही वापरतात का माहीत नाही, बट लेट्स सी. काय असं हे नाही आहे. आणि आता एन्व्हायरमेंट असं असं हे नाही झालं आहे, चांगलंच आहे. मी मॅक्स टू मॅक्स मी हे कॅरी करतो आहे, रेनकोट कॅरी करतो आहे. तर जास्त थंडी वाटलं तर मी रेनकोटच घेईन, बाकी काय असं हे नाही आहे. व्हॅली एवढं सुंदर आहे ना, म्हणजे गोप्रो कुठे बंद करू कुठे चालू करू समजत नाही आहे, एवढं सुंदर आहे. आता म्हणजे हलकं हे पण येतं आहे, ऊन पण येतं आहे हलकं, असं म्हणजे असं ढगाळ वातावरण पण आहे. म्हणजे एकदम परफेक्ट आहे यार. दिस काय. आणि ट्रॅफिक म्हणजे नेक्स्ट टू नथिंगच आहे, एवढं परफेक्ट आहे ते. धुकं थोडंशी आहे त्या साईडला म्हणून एवढं क्लिअर दिसत नाही आहे, बट जे व्हॅली दिसतात ना ते पण एकदम ॲस्टॉनिशिंग आहे. तर मला असं वाटतं आपण इथे थांबूया, थोडंसं फोटोशूट करूया थोडंसं. खच्चर आहे तिकडे. मे बी तिथे काम करतात वाटते. थोडेसे असे जस्ट फोटोशूट केलं इंस्टाग्रामसाठी, बघेन एडिट करून टाकेन. आता इथून अल्मोरा आहे 64 किलोमीटर, लोहगड आहे 88, पंचेश्वर आहे 131, सरक पठार. तर मे बी थोडासा पुढे जात गेलो ना
तर मग मे बी आय कुड गो अँड आय कॅन गेट स्नो. बट माहीत नाही आता कसं, म्हणजे एवढी हिंमत नाही आहे जायची आणि वेळही नाही आहे. आजचाच एक दिवस आहे. तर आता हे नुसतं हे कुबेर करून येऊन जाईन मी. तिथे काहीतरी खायला भेटेल तर ठीक आहे. थांबूया का? भूक तर लागलं आहे. थोडंसं चालू आहे, नंतरच घेऊया. सारखं म्हणजे थांबलेलं बरोबर नाही. वगैरे छान आहे यार, घर छोटे छोटे. सो आता जो प्रणव होता त्याच्या, म्हणजे जो आता तिथे या हॉस्टेलमध्ये भेटला आहे, तो सांगितला की जर हिमाचल म्हणजे स्नो क्लाइड माउंटन्स बघायचं असले ना तर मुन्सियारीला जा. आणि मुन्सियारी ॲक्च्युली इथून जवळच आहे, म्हणजे जवळच म्हणजे इट्स ऑलमोस्ट 4 to 5 hours ऑफ राईड आहे. आणि रोड चांगले आहेत म्हणतात, असेच रोड आहेत म्हणतात. बट ॲक्च्युली तिथे म्हणजे असं वन डे म्हणजे जाऊन थोडंसं बघून परत येऊ शकतो. त्याने थोडेसे फोटोज पण दाखवले आणि मार्वलच होते एकदम, फोटोज जबरदस्त होते एकदम फोटोज. बट आता मी जे प्लॅन केलं आहे त्याच्यामध्ये काय चेंजेस करू शकतो का मी, ते मी काल बघून विचार करत होतो. नाही जमत आहे तसं चेंजेस, म्हणजे करू शकतो पण कुठेतरी काहीतरी मला चेंज करावं लागेल. म्हणजे चेंजेस म्हणजे ऋषिकेशचं मला थोडंसं हे चेंज करावं लागेल आयटिनरी. तर आय वॉज म्हणजे मी थोडंसं विलिंग पण झालेलो चेंज करायच्या. बट आय थॉट की थोडा वेळ थांबूया आणि थोडं विचारूया 1-2 दिवस. तो अजून ते बॅक ऑफ द माइंड चालू आहे माझं. प्रॉब्लेम काय की तिथे स्टेचं पण जरा बघायला लागेल ॲडव्हान्समध्ये. असं भेटून जाईल बोलला तो स्टे, तर स्टेचा काही इश्यू नाही आहे. बट स्टील थोडंसं कन्सर्न आहेत माझे. काय माहिती कसं होणार. नाही तर मग डेडिकेटली म्युन्सियारीसाठी मग मला अजून एक कसं ट्रिप करायला लागेल, मे बी आफ्टर सम मंथ्स, म्हणजे 3 महिन्यानंतर किंवा अजून नेक्स्ट इयर. त्या हिशोबाने मला तसं प्लॅन करायला लागेल मुन्सियारीसाठी. पण छान आहे, म्हणजे ते जागा छान वाटलं मला. म्हणजे त्याने जे फोटोज दाखवले ना, आणि मी ऐकलेलं होतं बरंच मुन्सियारी करून, पण एकदम ते आत जातं एकदम ते. सो 50 kilometers 1 hour 50 minutes आरामात, काही टेन्शन नाही. रोड पण चांगले आहे, हायवे एवढं भीड नाही आहे. भीड बोलल्याने भीड भेटलं. अरे क्या बात आहे. तर तिथे नाश्ता केला. पराठा बोलतो आहे आपलं, प्याज के परोठे बोलते, प्याज के पकोड़े और मॅगी. पकोडे तर एकदम असे हे झाले ते एकदम थंडगार पकोडे होते. चटणी तिखट झार. आणि मग त्याच्यानंतर मग इवन मॅगी पण त्यांनी दिलं. एवढं तिखट, एवढं मिरची घालून दिलं. आणि ती अशी हिरवी मिरची, ऑरेंज कलरची मिरची, अशी नॉर्मल पण नाही. तर मिरची खाल्लं नाही, पण ते मॅगी खाऊन टाकलं मी. ते बोलते अरे आपके लिए तो थोड़ा सा ही डाला, बट यहाँ के लोग ज़्यादा खाते हैं, उल्टा वो मांग के लेते और. तर ठीक आहे, ते काय बोलू शकतो. पण ॲक्च्युली ना हे जेवण ॲक्च्युली ना हे असं पचून टाकतं इथे. आपण तिखट खाल्लं किंवा जरा हेवी खाल्लं ना पचून टाकतं. नुसतं कालच्या दिवशी जर मला त्रास झालेला, आता मे बी होणार नाही. ऑलमोस्ट थोडंसं कॅलरीज गेलं बॉडीमध्ये, काप्सच गेले. काय असं डेडिकेटेड सगळं प्रोटीन रिच काय नव्हतं. अंड होतं तिथे, पण आता ते मंदिरात जायचं होतं, ते अंड नॉनव्हेज न खाताच गेलेलं पुरं. बघ अल्मोरामध्ये काय भेटलं, ब्रेड ऑमलेट असलं तर ते ब्रेड ऑमलेट खाईन, नाहीतर मग परत तरी आजच आहे. आणि ते आता एक टायरचं शॉप दिसलं मला, तर मे बी वरती येताना जरा टायरचं शॉपमध्ये जरा चेक करेन की भाई जरा देखो जरा मेरा पहिलं सामने बघा टायर. हे प्लम्सचं वाटते प्लांटेशन आहे. आणि त्याच्यावरती ते लोक हे करून ठेवले, म्हणजे किडे टाकलं नको म्हणून असं हाईड करून ठेवले. ॲप्रिकॉट घ्यायचं आहे, विचार करतो मी ॲप्रिकॉट घ्यायचं. बघूया कसं वाटतं ॲप्रिकॉट. असं मग मोर 45 kilometers आहे आणि असेच रोड आहेत, म्हणजे चढण उतरण आहे. पण एवढं सुंदर आहे ना हे जागा, विचारू नका. एकदम म्हणजे सेम म्हणजे जरा ते दलावसी कसं होतं तसंच आहे. जरा थोडंसं ट्रॅफिक आहे, पण दलावसीमध्ये बिलकुल ट्रॅफिक नव्हतं. मे बी मी ते वीकडेजमध्ये गेलेलो वाटते. आता ते संडे म्हणून थोडेसे कुठं तरी एक धाम आहे, तिथे लोक भरपूर चालले आहेत, म्हणजे विचारून चालले आहेत. तर तिथे गर्दी खूप असेल, तर फोडून बघूया. जर गर्दी जास्त असली तर मग आपण नुसतं वरून समोरून नमस्कार करून निघूया. कुठलं आहे विष्णुधाम मंदिर. हा मे बी इथे वाटते येत असते. इफ यू कॅन सी इथे खूप मोठं मंदिर आहे.
शंकराचं एवढं मोठं हे आहे म्हणजे पुतळा आहे. आणि एक टाईपचं धामच टाईप आहे ते प्रॉपर म्हणजे असं बिल्डअप केलेलं आहे. मग मे बी त्यासाठीच लोक चालले आहेत भरपूर. मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन ॲक्च्युली आहे काय ते. आय एम नॉट नोईंग दॅट. ते विहार झू क्या बात आहे. झू आहे, झूमध्ये जाऊया यार. इथे म्हणजे का हे असं लक्ष देऊन फुल कॉन्सन्ट्रेशनने हे गाडी चालवत लागते ना. एक टाईपचं मेडिटेशनच मला वाटतं हे सगळं. आणि एवढं बरं वाटतं आहे ना चालायला की विचारू नका. ऊन आहे पण थंडगार वारा लागतंच आहे. अजून मी 39 किलोमीटर्स आहे म्हणजे अजून 1 तास 1.5 तास 1 तास 20 मिनटं दाखवत आहे. पण ऑब्वियसली तेवढं तर डिस्टन्स असणारच त्याच्यामध्ये. तर थांब कसलं मोठं आहे यार. इथून सगळीकडून दिसायला मे बी त्याचा एंट्रन्स इथून आहे की पुढून आहे काय माहीत नाही. बट जबरदस्त आहे. आता गेलं तर गर्दी खूप असणार म्हणून आपण बघूया उद्या परवा जायचं. इकडचे असे छोटे छोटे गावं आहेत, एवढं सुंदर आहेत काय सांगूया. एवढं सुंदर आहे ना की विचारू नका. हां म्हणजे असं मागे असे छोट्याशा टेकड्या विकड्या आणि थंडगार आणि जागे जाग्याने बघा ना असं व्ह्यू. हा यार मस्त आहे. आपलं कन्नूरमध्ये पण कसं होतं ते म्हणजे स्पॉट हे पण तसं म्हणजे अशाच टाईपचं स्पॉट्स आहेत ते. एकदम मस्त वाटतं बघायला. काय एक महिनाभर इथेच राहिलो असतो ना म्हणजे अशा ह्याच्यामध्ये तर जरा बरं वाटलं असतं. नाहीतरी आपण स्लो ट्रॅव्हल तर करतोच आहे. मला काल समजलं स्लो ट्रॅव्हलचं मिनिंग. तो बोला की एका ठिकाणी समजा तर तुम्ही 10-15 दिवस किंवा मॅक्झिमम 1 महिना राहत असल्याने आणि परत मग दुसरीकडे जाणार असतात. तर तिथे जाऊन मग तिथे स्टे करायचं महिनाभर किंवा 15-20 दिवस. त्याला स्लो ट्रॅव्हल म्हणतात. म्हणजे एक हे आहे म्हणजे इफ यू हॅव अ टाईम अँड तुमच्याकडे वरती रिस्पॉन्सिबिलिटी जर कमी जास्त असेल ना तर हे तुम्ही ट्राय करू शकता. आता थोडं ना म्हणजे असं म्हणजे क्लिअर झालं आहे क्लायमेट पण. आतापर्यंत सगळ्यात म्हणजे किती वरती आहे आपण यार. कसलं खोल आहे लिटरली यार. भीती वाटायला लागले बापरे. इथे मध विकतात आहे. आता ते मध किती ओरिजिनल आहे की मिलावट आहे देव जाणे. बापरे हे फुल डेंजर आहे. ओय शपथ कसलं व्हॅली आहे यार. जबरदस्त. भडक ऊन पडलंय. किती वाजले आता 11 झाले. 11 किती नॅरो रोड्स आहेत. इथून ट्रक बी कसं जात असेल देव जाणे. आणि फुल एक लँडस्लाईडवाला एरिया आहे वाटतं मला. बघ ना ओय शपथ. गोप्रोमध्ये दिसतंय की नाही माहीत नाही बट खूपच डेप्थ आहे बाबा. मी एवढं स्लो चाललो आहे ना की विचारू नका. रात्री तर वाट लागेल इथे जायचं म्हणजे. पुढे बाबा बघा लँडस्लाईड डोंगर वगैरे इकडे पडत असतील. लँडस्लाईड प्रोन एरिया. थोडंसं थांबून बघूया काय दिसतंय. इफ यू कॅन सी खूप उंचीवर आहे आपण. खूप म्हणजे खूपच. आता इथून म्हणजे एवढं वरती असून पण आता त्या साईडला हिमालयन रेंजेस म्हणजे स्नो क्लॅड माउंटन दिसते तुम्हाला. हो बाबा. आता हे बघा कसं आहे. रोड कुठून चाललं आहे. कुठलं तरी गाव आहे. आय डोंट नो. बाबा जा बाबा जा. स्कॉर्पिओवाले जाऊ बाबा. जबरदस्त आहे यार. लक्ष कुठे ठेवू. टेन्शन आलं आहे. सही आहे. अजून 24-27 किलोमीटर्स. हे म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे असं मोस्ट चॅलेंजिंग आणि असं डेंजरस रोड मी सांगू शकतो आत्तापर्यंत या ट्रिपचं. फुल चॅलेंजिंग आहे. म्हणजे मी एवढं डेंजरस मी कधी एक्सपिरियन्स केलं नाही. भीती वाटते बट हे पण एक एक्सपिरियन्स आहे यार. पावसाळ्यामध्ये तर खूप हाल होत असतील इथे. म्हणजे 22 किलोमीटर्स आहे पण आताचा टेरेन बघा किती भारी आहे. इथे बसून एक फोटोशूट केलं असतं नाही तर येताना करूया आता नको. आणि हे ना फुल चॅलेंजिंग आहे बाबा. जबरदस्त चॅलेंजिंग आहे. आणि हे जे येलो प्लेटवाले युकेवाले जे टॅक्सी ड्रायव्हर असतात ना त्यांना अशी खाई लागते ना काय माहिती काय असते ते. काहीच कन्सर्न नाही त्यांना. म्हणजे
ट्रॅव्हलर्स आणि म्हणजे पॅसेंजरचं सेफ्टी काहीच कन्सर्न नाही आहे. तर म्हणून त्यांचं ॲक्च्युली रोजचं गोष्ट आहे म्हणून त्यांना काही फरक पडत नाही. ते लोक युज टू आहेत या रोड्स बरोबर. पण आपण तसं नाही ना, आपल्याला आपली अशी फाटून बसली ना की विचारू नका. आता हे कलर ग्रेडिंग केलं ना हा दिसेल यार. म्हणजे ॲक्च्युली कलर ग्रेडिंगची हे पण गरज पण नाही आहे. एकदम मस्त आहे. मला मेलो क्लायमेट आहे. काल म्हणजे जर हे म्हणजे कालच अल्मोराला जर आलो असतो ना तर लिटरली रडलोच असतो मी. कारण आत्ताच कमीत कमी 2-2.5 तास मी एकदम हे करतो आहे. म्हणजे आता म्हणजे थकल्यासारखं वाटायला लागले मला फील व्हायला लागले. आणि झोप पण व्यवस्थित झालं नाही माझं. ते हॉस्टेल आपलं जे हॉस्टेल जर क्राऊडेड असलं ना तर असं प्रॉब्लेम येतं. हे लोक बडबड करत असतात लोक. तर आपल्याला तसंच ते म्हणजे आराम भेटत नाही, झोप भेटत नाही. तर आता जाऊन आता हे करून आहे ना जाऊन जरा दुपारी झोपून जाईन जरा. आता एक जागेश्वर धाम आलं आहे आणि जबरदस्त क्राऊड आहे संडे म्हणून. मला इथून 3 किलोमीटर 2.9 किलोमीटर जायचं आहे. 6 मिनटं दाखवतं आहे. जेव्हा हे क्लिअर होईल तेव्हा मग जायला भेटेल. अरे यार वाव नाईस. फुल हे फुल प्रॉपर हिमाचल वाटतं आता. तर हे म्हणजे अशा टाईपची ट्रीप. आता ह्या ट्रिपला काय म्हणतात माहीत नाही. एक्सपेन्स रोड म्हणतात का किंवा काय म्हणतात काय माहीत नाही. बट नाईस असं म्हणजे मस्त म्हणजे फिलिंग छान देते. म्हणजे वाव किती भारी आहे रे. हे कुठलं टेम्पल आहे. मस्त आहे यार. आता वाटते आपण जरा एकदम खालच्या लेवलमध्ये ऑल्टिट्यूड कमी येते म्हणून थोडंसं वेगळं वाटते. ते थोडीशी गरमी आहे इथे. म्हणजे आय कॅन फील. आणि इकडून ते पाणी जातं आहे पण सुकलेलंच आहे. कोडाईमध्ये पण असंच बरंच हे होतं असं. बापरे मला वाटलं की जरा हे असेल पण एकदम म्हणजे भारी आहे एकदम. म्हणजे बरेच लोक आले ते. मला वाटलं की एक असं साधंसं करून देऊळ असेल आणि त्याच्यामध्ये काही जास्त हे नसणार. बट बरेच लोक आले तिथे. ते आहे. पुढे पार्किंग भेटेल मे बी. बट आता जाऊ दे. इथून अजून 200 मीटर आहे चालायचं. त्यांना की तर द्यावं लागेल आता. ठीक आहे गाडी तरी सेफ राहील ना आपली. तर आता मी इथे आलो आहे जागेश्वर धाम करून. आणि मागे जागेश्वर रेंजेस असं चालू होतं. इथे ट्रेकिंग पॉईंट पण आहे. आता या कॉरिडॉरमध्ये ऑलमोस्ट 125 मंदिर आहेत असे. आणि त्याच्यामध्ये असं आता याच्यामध्ये लिहिलेलं की 12 ज्योतिर्लिंग म्हणजे मेन तर शंकराचं आहे हे वाला मंदिर आहे. पण 12 ज्योतिर्लिंगमध्ये हे येतं करून. सो आय एम लिटिल बिट ऑफ सरप्राईज. आता ते तिथे भटजीला विचारायला लागेल की सचमुच का 12 ज्योतिर्लिंग में आता है की नाही. तर टोटल इथे एवढे आहेत. हे कुंड आहे वाटते. इकडचे माकडं जरा असे फरी टाईप आहे. टोटल हे एका कॉरिडॉरमध्ये 125 मे बी इंडियामध्ये पहिल्यांदाच असेल किंवा असं असेल तर मला माहीत नाही. तर बिवेअर ऑफ मंकीज. आता हे मी घेतलंय प्रसाद. हे आहे नंदा देवी. आणि इथे मे बी यांचा अभिषेक किंवा महापूजा काहीतरी करतात. म्हणजे शांती करत असलं तर करतात वाटते. थोडंफार केदारनाथ आहे ग. हे अन्नपूर्णा देवी बाबा. आणि हे आहे केदारनाथ. हे केदारनाथ मंदिर. आणि हे कसलं एक मोठं झाड आहे. एकातून 2 झाड झालेले आहेत. काहीतरी याचं सिग्निफिकन्स असेल. दारुका विश्वरूप भगवान शिव इवन महापार्वती. म्हणजे शिव आणि पार्वती हे दोघांना जोडून आले असं
मोडलं जातं. भारी येते हे तागेश्वर मंदिर, हे लौकेशा मंदिर. कुठल्या तर हे मेन मंदिर आहे. तर या मेन मंदिर मध्ये कसं एंट्री करायचं माहित नाही. बापरे किती मंदिर आहेत एका याच्यामध्ये. तर बाकीचं मंदिर इथं आहेत आणि कुबेरचं मंदिर इकडे आहे. आता इथे एवढं का ठेवलं का माहीत नाही, पण जाऊन येऊया. इथे पण असे आहे एक म्हणजे असं परिक्रमा लागल्यासारखं होऊन जाईल ते. थोडं चढून जायला लागेल पण ठीक आहे. चंद्रिका टेम्पल तागेश्वर. तर दर्शन झालं व्यवस्थित एकदम. आता ETA पास दाखवत आहे विच इज टू मच. बघूया सेफली किती आपण जाऊ शकतो. आता हे जर मेन जागेश्वर धाम आहे तर ते वाला काय माहीत नाही बाबा, बघायला लागेल नंतर. पण ॲक्च्युली कसं आहे हे बिलकुल प्लॅनमध्ये नव्हतं, बिलकुल याच्यामध्ये नव्हतं. बट ते दोघं थांबले, त्यांनी मला रेकमेंड केलं. त्यांनी कुबेरच्या नावाने केलं बट ॲक्च्युअलमध्ये हे पूर्णच हे आहे म्हणजे ऑलमोस्ट एक कलेक्शनच आहे अख्ख्या मंदिरांचं आणि यांचं. तर चला म्हणजे न कळता होऊन गेलं माझं. म्हणजे असं काही देव जर बोलायचं असलं ना तर कसं पण बोलून घेतो. हे आता म्हणजे गाऊन येतं. पण ह्याच्यामुळे थोडंसं नुकसान पण झालं. माझी गाडी पडली मध्येच आणि ते ब्रेक लिव्हर माझं तुटलं आहे. आता आय डोंट नो की आता हे कुठे भेटेल. रॉयल एनफील्डला बोललं तर रॉयल एनफील्ड आता अल्मोराला इथून 35 किलोमीटर आहे. अरे यार काय फालतूगिरी आहे. परत हे फ्रंट टायरचं वॉर्निंग दाखवलं आहे. परत दाखवावं लागलं तर थांबाच लागेल. काहीतरी झोल आहे. आता मध्ये 2 टायर पंचरचं दुकानं पाहिलं मी, तर त्या हिशोबाने मग मी जाईन आता. ॲटलीस्ट दाखवून तरी येईन की बाबा चेक कर की बाबा आहे का व्यवस्थित. मे बी कधी रिडिंग चुकीचं पण दाखवतं ते काय हे नाही आहे. परत दाखवलं. तर चला बघूया आता पुढे थांबून. ॲक्च्युली मी आता पंचरवाला शोधतो आहे. ॲक्च्युली आता परत 25 PSI झालेलं. भरताना 33 केलेलं, म्हणजे सकाळी आता निघालेलं तेव्हा 33 केलेलं. पण आता परत मी आता इन्फ्लेटर घेऊन फिरतोच आहे. तर मग आता बघूया. तर आता बघूया की इथे 5 किलोमीटर म्हणतो आहे. तर 5 किलोमीटर भेटला तर भेटं ठीक आहे, नाहीतर पण तिथपर्यंत पोहोचून जाईल, काही इश्यू नाही आहे. बट मध्ये कोण ना कोणतंच बघायच लागेल असं. तर ते येताना आपण ते शंकराचं आपण ते बघितले ना, मला वाटलं एक मंदिर आहे करून, पण ॲक्च्युअलमध्ये त्याचं नाव आहे ढोल आश्रम, DOL आश्रम करून. त्याचं काय सिग्निफिकन्स आहे माहीत नाही. बट त्याचं म्हणजे एवढं मोठ्या स्केलमध्ये बनवलं आहे तर काय ना काहीतरी एक हे असेल, म्हणजे इम्पॉर्टन्स असेल. जर कोणाला माहिती असलं तर बाबा सांगा, जर त्यांना माहिती असेल तर कमेंट्समध्ये. नाहीतर मग मी ते गुगल करेनच आणि नेक्स्ट राईडमध्ये सांगेन तुम्हाला की काय ॲक्च्युअली काय आहे ते. पण एकदम भव्य होतं. आता म्हणजे फोटोज टाकतो मी. आता जाताना फोटो काढलो नाही मी, पण आता एक फोटो काढले मी, 2-4 फोटो समोर टाकेन तिथे. तो 27 किलोमीटर राहिलेला आहे. आता मी जाताना काहीतरी एक स्नॅक्स खाईन आणि चहा तर नाही पिणार, हे पिन काहीतरी कोल्ड्रिंक पिन. बापरे एक्स घेऊन चाललं, एक्स कोल्ड्रिंक काहीतरी पिन. जरा ॲसिडिटी टाईप वाटतं असं वाटायला लागले. हां एकदम म्हणजे अचानक झालेलं. आता मला असं वाटलेलं की हे करून मग मी ते धाम पण करेन, म्हणजे मुक्तेश्वर धाम पण करेन. पण नाही बाबा, उद्या जाऊया. उद्या मंडे ना, उद्या जाऊया. तर पाणी चढवूया त्याला जर भेटलं तर पाणीचं. बट आजचा दिवस थोडंसं म्हणजे मिक्स पण होतं, पण चांगलं होतं असं. म्हणजे
एक म्हणजे आय एम नॉट 100% शुअर, बट हे जे आहे ना हे 64 ज्योतिर्लिंगच्या मध्ये हे असेल ते. आता गुगल करून बघायला लागेल मला, पण त्याच्यामध्ये ते फोटो त्याच्यावरती ना असं फोटो लिहिलेलं, म्हणजे त्याचं सिग्निफिकन्स काय ते दिलेलं. तर त्याच्यामध्ये लिहिलं की दिट इज वन ऑफ द 12 ज्योतिर्लिंग मधलं एक ज्योतिर्लिंग आहे करून. विचार करा ना, 125 म्हणजे काउंट तर केलं नाही मी, बट असे छोटे छोटे मध्ये मध्ये असं एवढे छोटे मंदिर म्हणजे मानलं पाहिजे म्हणजे त्याने. आणि एकदम असं हे केदारनाथ कसं म्हणजे दगडाने बनवलेलं आहे, सॉरी मिसफायर झालं. केदारनाथ कसं दगडाने बनवलं तसंच टाईपचं मॉन्युमेंट होतं ते, म्हणजे मंदिराचं बाहेर हे होतं. मे बी शिवरात्रीच्या दिवशी एकदम हे असेल इथे, मोठं जत्राच असेल. पण संडे होता म्हणून गर्दी होतं, पण एवढी पण गर्दी नव्हती तशी वाटलेलं. व्यवस्थित दर्शन पण झालं. सो इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. आणि इथे ॲक्च्युली आता हे कसं आहे की इथे सनराईज लवकर होतं आहे, 4-4:30ला सनराईज होऊन जातं असं वाटतं आहे. कारण आज सकाळी 5 मी उठलेलो, मी वॉशरूमला जायसाठी उठलेलो, 5:19 वाटलेले आणि बाहेर सनलाईट होतं. मी एकदम चाटच झालो. तर मोस्टली मला ते म्हणजे तसं असेल की ते सनराईज जरा लवकर होतं आहे आणि सनसेट जरा लवकर होतं आहे. तर आता 5:20चं टायमिंग दाखवतं आहे. थोडंसं लवकरच म्हणजे 5-6च्या अगोदरच पोचलो पाहिजे मी, नंतर उगाच अंधारामध्ये राईड करायला लागेल. आता वाजले 4:20, 4:30 वाजलेत आता. तर मध्ये खाईन थोडंसं, त्याच्यात 20 मिनिटं आणि अर्धा तास झालं त्याच्यामध्ये, आणि अजून 26 किलोमीटर्स आहेत. सो आय थिंक सो आजचा ब्लॉग इथेच बंद करतो, कारण आता असंच घाट वेट असं येत राहणार. आणि हे नेचर म्हणजे आय एम एन्जॉईंग दिस काइंड ऑफ राईड्स. आणि हे म्हणजे असे खाली रोड्स असले तरी चालतं, म्हणजे खाली रोड्सच पाहिजे. ट्रॅफिक तर बिलकुल नको बाबा. ट्रॅफिक ॲक्च्युली म्हणजे ह्याच्यापेक्षा डेंजरस तर ट्रॅफिक असतं. आणि ते चालवणारे लोकल टॅक्सीवाले असतात, ते लोक तर अजून डेंजरस असतात. ते लोकांना फास्ट चालवत असतात, त्यांचं यूज टू असतं त्यांना. ते लोक रोज दिवसातून 10 वेळा की 12 वेळा तर हे क्रॉस करत असतात, म्हणून त्यांना चांगलं प्रॅक्टिस झालं असतं. पण आपल्याला नाही रे बाबा, आपल्याला खूप व्यवस्थित लक्ष देऊन लक्षपूर्वक पण चालवावं लागतं. बट यार सही आहे, नेचर सही आहे. आता अल्मोरापर्यंत गेलो नाही मी, आता अल्मोरापर्यंत गेलो असतो तर मग याला रात्र झालं असतं. तो एनी हाउ अभी हाँ, अब पहले बार गया था तब मैं 8वीं में था, तब नॉर्मल सिस्टम था. दूसरे बार फिर वो टैक्स सिस्टम आया. फिर अभी तो और अभी ऑनलाइन में किया तो और भी ठीक से हो रहा है वहाँ. रामेश्वर 2 बार हुआ मैं, 2 बार. मैं एक्चुअली पहले कोविड में गया था, तब जब दिया नहीं मुझे जाने, क्योंकि वो दिन में 100 आदमियों को ही भेज रहे थे, तो मुझे एडवांस में बोलना चाहिए था, बट वो हुआ नहीं. फिर अभी पिछले साल ही मैं होके आया. मैं कोई तो दिन था, पूर्णिमा का दिन था, तभी जाके आया हम लोग. मैं 3:30 बजे जाके दर्शन लेके आए. अच्छी जगह से होके हम लोग यहाँ बैठ के साथ करते हैं. हाँ ठीक है, आप भी संभाल के जाइएगा. ठीक है, चलिए बाय. मैं महाराष्ट्र से. हां, आता खाता बोलले तिथे गेलो, तेच बोलले की आता हे पण गाडेश्वर जामवर जाऊन आलेले. जगेश्वर जाम, हे पण जगेश्वर धामला जाऊन आलेले. तर ते सांगत बसलेलं आणि मी माझं वृंदावनचं एक्सपिरियन्स शेअर केलं. ते आता गेले नाही तिकडे, पण त्यांचं मे बी प्लॅन असेल, गॉड नोस. ओके, सो 13 किलोमीटर रिमेनिंग. काय होते आता, राहिलं काय नाही. ओके, सो आता हे लिमका घेतलं जस्ट फॉर ह्याच्यासाठी. चहा प्यायचं नव्हतं आणि चहाने ॲसिडिटी व्हायला लागले. तर ढेकरी विकरी मस्तपैकी येतात त्या मस्त. ओके, सो आय थिंक आता देर नथिंग मच टू शो. आता का त्या जिथे मी स्टे करतो आहे त्याच्याबद्दल तर थोडं दिवसाने सांगू, जेव्हा प्रॉपर सगळं रूम खाली झालं तर. एकदा ते खाली झाले तर मग आपण दाखवू शकतो कसं काय करून. सो दिस इज हेमंत रंगदल सायनिंग ऑफ. बाकी तुमचं तुम्ही बघून घ्या. बाय.